तर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी रांग सध्या पाहायला मिळते। गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेशोत्सव तोंडावर आहे आणि त्यानिमित्तानं कोकणामध्ये जाण्यासाठी चाकरमान्यांची ही मोठी गर्दी पाहायला मिळते। नक्की सागर, आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि गणेश उत्सवाच्या निमित्त गणेश भक्त जे आहेत ते कोकणवासी जे गावी जाताना निघत आहे। मात्र आपण पाहू शकतो मोठी रांग देते 24 तास अगोदरच या ठिकाणी ठाणे स्थानक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी ही मोठी रांग या ठिकाणी दिसून येते। 24 तास अगोदरच हे सर्व कुटुंबीय जे ते आपलं वस्तू जे आहे ते सर्व बॅगा जे आहेत ते घेऊन या ठिकाणी रांगेत उभे आहेत। पाहू शकतो मोठ्या प्रमाणात रांग जी इथे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सध्या पाहायला गेलं तर रत्नागिरी आणि सावंतवाडी या दोन स्पेशल गाड्या ज्या सोडल्या जाणार। मात्र मांडवी एक्सप्रेस जे ते कुठेतरी उशिरा धावताना पाहायला मिळणार आहे। ती सीएसटी कडे जाताना कुठेतरी उशीर झालेला आहे, त्यामुळे काही वेळ आता विलंबन लागणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता सर्व आरपीएफ असेल, जीआरपीएफ असेल, पूर्णतः त्याच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी टीम जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणाला अडचण होऊ नये यासाठी आता या ठिकाणी सर्व पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर मोठी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी कोकणात जाणारे जे अनेक जे आहे ते गणेश भक्त जे आहे ते या ठिकाणी गावी जातात। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। किती वेळ झालेला आहे रांगेत आहात आणि या ठिकाणी पूर्ण मोठी रांग जी आहे लागण्यात आलेली आहे। मांडवी एक्सप्रेस देखील उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। कधी 24 तास अगोदर तुम्हाला येऊन इथं रांगेत उभं राहायला लागतं? हो, लाईन उभं लागतं। तरी रात्री पासून लाईन उभे आम्ही इथे, तरी नाही आता 8 वाजलेत, अजूनपर्यंत गाडी अजून आली नाही। त्याची वाट पाहतोय आम्ही आता। स्पेशल गाड्या सोडलेल्या आहेत, मात्र कुठेतरी दिलासा मिळत नाही। तरी स्पेशलच्या गाडीचं काय रे? रत्नागिरी आणि सावंतवाडी दोन स्पेशल गाड्या सोडल्यात, मात्र अजून देखील दिलासा मिळत नाही। कोकणवासियांना नेहमीच हाल सोसावे लागतात। हाल तर कायमचेच आहेत, ते नवीन नाही आहे, पहिल्यापासून आहे। कणकवली जायला निघाले सर, कशा प्रकारची नोंद आपल्याकडे झालेली आहे? कोणकोणत्या गाड्या आता स्पेशल गाड्या आपल्या या ठिकाणी सुटणार आहेत? काय गाडी नंबर आहेत? काय आव्हान कराल लोकांना? स्पेशल ट्रेन कोकण यात्री करता सोडवण्यात आलेली आहे। तिचा नंबर आहे 01171। LTT वरून 8:20 निघणार, सावंतवाडीला 21 वाजता पोहोचणार, म्हणजे रात्रीच्या 9 वाजता। ती गाडी ठाणे, पनवेल, पेन, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ अशा दरम्यान इथे स्टॉपेज आहे आणि 22 तारखेपासून आणि 31 तारखेपर्यंत ही डेली चालणार आहे। त्याच्यानंतर CST वरून एक गाडी सुटते 01153, CSTला 11:30 आणि रत्नागिरीला रात्रीच्या 8:10 पोहोचेल। ती गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा आणि चिपळूण ही गाडी 22 तारखेपासून 31 तारखेपर्यंत डेली सुटणार आहे। लोकांचे हाल नक्कीच गणेश, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर कोकणवासियांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद या माहितीसाठी।